वेलकम बॅक टू ऑफिशियल अख्तर रहमान सर यूट्यूब चॅनल. एका नवीन व्हिडिओमध्ये आपले पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो. महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा महाटेट 2026 पेपर 1 विषय परिसर अभ्याससाठी आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून पुन्हा काही इम्पॉर्टंट आणि सिलेक्टेड प्रश्न पाहणार आहोत मित्रांनो. व्हिडिओ क्रमांक 12 आपण आज पाहणार आहोत. यापूर्वी आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून 11 जे व्हिडिओ आहे मित्रांनो ते प्लेलिस्टमध्ये अपलोड केलेले आहे, ते सुद्धा तुम्ही पाहू शकतात. कारण प्रत्येक व्हिडिओमध्ये आपण जे प्रश्नांचं सिलेक्शन या ठिकाणी करत आहोत मित्रांनो परिसर अभ्यास पेपर 1 साठी, म्हणजे तुमच्यासाठी आणि महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षासाठी मोस्ट इम्पॉर्टंट आणि सिलेक्टेड प्रश्न प्रत्येक व्हिडिओमध्ये आपण या ठिकाणी ॲड करत आहोत मित्रांनो. तर चला व्हिडिओ सुरू करूया. व्हिडिओ सुरू करण्या अगोदर आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. साईडचे जे बेल नोटिफिकेशन आहे त्याला देखील ऑन करा, जेणेकरून आपल्याला अशाच प्रकारचे व्हिडिओ वेळेवर पाहायला मिळेल. मित्रांनो, डिस्क्रिप्शनमध्ये आमच्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनलची लिंक सुद्धा दिलेली आहे. तिथे जाऊन आपण आमच्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनलला सुद्धा जॉईन करू शकतात. आणि जर तुम्हाला आमच्या चॅनलची मेंबरशिप हवी असेल तर फक्त जॉईन बटनला जॉईन करून आपण ही मेंबरशिप घेऊ शकतात मित्रांनो. म्हणजे महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा महाटेट 2026 साठी तुम्हाला जवळपास 250 व्हिडिओ या ठिकाणी फ्रीमध्ये पाहायला मिळणार आहे. तर आत्ताचे जॉईन बटनला जॉईन करून आपण ही मेंबरशिप घेऊ शकतात. व्हिडिओला प्लीज लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. पाहूया प्रश्न क्रमांक 1. आता हे बघा, पहिला जे प्रश्न आहे, प्रश्न अशा प्रकारे दिलेला आहे की पेंच, नवेगाव व चांदोली हा गट प्रामुख्याने कशाशी संबंधित आहे, अशा प्रकारे हा प्रश्न आहे. आणि इम्पॉर्टंट प्रश्न आहे. आपल्याला 4 ऑप्शन्स दिलेले आहे: शरणवने, अभयारण्ये, राष्ट्रीय उद्याने किंवा जैवविविधता उद्याने. अशा प्रकारे आपल्याला 4 ऑप्शन्स 4 पर्याय या ठिकाणी दिलेला आहे. आणि बरोबर उत्तर काय आहे तर राष्ट्रीय उद्याने. कारण पेंच, नवेगाव व चंदोली हा गट प्रामुख्याने कशाशी संबंधित आहे तर राष्ट्रीय उद्यानाशी संबंधित आहे. म्हणजे ऑप्शन जे 3 असेल, पर्याय जे 3 दिलेला आहे, आपला योग्य उत्तर राहणार आहे मित्रांनो. या संदर्भात माहिती दिलेली आहे की पेंच, नवेगाव व चांदोली हे तिन्ही महाराष्ट्रातील राष्ट्रीय उद्याने म्हणजे नॅशनल पार्क्स आहेत. पेंच पंडित जवाहरलाल नेहरू राष्ट्रीय उद्यान हे नागपूर जिल्ह्यात आहे. नवेगाव बांध राष्ट्रीय उद्यान हे गोंदिया जिल्ह्यात आहे. चांदोली राष्ट्रीय उद्यान हे सांगली, कोल्हापूर, सातारा आणि रत्नागिरी या जिल्ह्याच्या सीमावर्ती भागात पसरलेले आहे. अशा प्रकारे संपूर्ण माहिती दिलेली आहे. आणि पॉईंट नंबर 2 सुद्धा तुम्ही पाहू शकतात की महाराष्ट्रात एकूण 6 राष्ट्रीय उद्याने आहेत. वरील 3 व्यतिरिक्त तांडोबा म्हणजे चंद्रपूर, संजय गांधी म्हणजे मुंबई आणि गुगामल अमरावती ही इतर 3 उद्याने आहेत. अशा प्रकारे माहिती या ठिकाणी स्पष्टीकरण दिलेलं आहे मित्रांनो. पुढचा प्रश्न, ओके, प्रश्न क्रमांक 2. दुसरा जे प्रश्न आहे, प्रश्न अशा प्रकारे दिलेला आहे की महाराष्ट्रातील सह्याद्री पर्वतीय प्रदेशात आढळणाऱ्या प्रमुख आदिवासी जमाती कोणत्या, अशा प्रकारे हा प्रश्न आहे. आपल्याला या ठिकाणी सुद्धा 4 ऑप्शन्स दिलेले आहे: कोरकू, वारली, कोकणा, ऑप्शन 3 कोकणा, भील, ऑप्शन 4 भील, कोरकू. अशा प्रकारे 4 ऑप्शन्स दिलेले आहे. आणि प्रश्न विचारलेला आहे सर की महाराष्ट्रातील सह्याद्री पर्वतीय प्रदेशात आढळणाऱ्या प्रमुख आदिवासी जमाती कोणत्या. तर हे बघा, पर्याय जे 2 असेल वारली, कोकणा आपला या ठिकाणी योग्य उत्तर राहणार आहे. ऑप्शन जे 2 असेल आपला बरोबर उत्तर असणार आहे मित्रांनो. या संदर्भात माहिती दिलेली आहे की वारली ही जमात प्रामुख्याने पालघर आणि ठाणे जिल्ह्यात म्हणजेच सह्याद्रीच्या पायथ्याशी असलेल्या कोकण पट्ट्यात मोठ्या प्रमाणात आढळते. कोकणा, नाशिक, धुळे आणि पालघर जिल्ह्यातील सह्याद्रीच्या डोंगर रांगामध्ये या जमातीचे वास्तव्य आहे. अशा प्रकारे स्पष्टीकरण या प्रश्नासंदर्भात आपण या ठिकाणी दिलेला आहे. पुढचा जे प्रश्न आहे, प्रश्न इम्पॉर्टंट प्रश्न आहे मित्रांनो. पेपर 1 आणि पेपर 2 मध्ये सतत हा प्रश्न विचारला जात आहे की सर काळी मृदा या प्रकारच्या मृदेचे वैशिष्ट्ये गुणधर्म नसणारा विधान खालील पर्यायापैकी कोणते. आता हे बघा मित्रांनो, या ठिकाणी आपल्याला 4 ऑप्शन्स दिलेले आहे. बेसाल्ट खडकाच्या अपक्षय होऊन या मृदेची निर्मिती होते म्हणजे ऑप्शन 1 बरोबर दिलेला आहे. ऑप्शन 2 टिटानिफेरस मॅग्नेटाइट या घटकद्वारामुळे काळा रंग प्राप्त होतो. ऑप्शन 2 सुद्धा बरोबर आहे. पाणी धरून ठेवण्याची क्षमता जास्त असते. ऑप्शन 3 सुद्धा बरोबर आहे. या मृदेला रेगूर किंवा गाळाची मृदा
असेही म्हणतात, तर हे बघा रेगूर मृदा म्हणतात, परंतु गाळाची मृदा म्हणत नाही. तर ऑप्शन जे 4 आहे, पर्याय जे 4 आहे मित्रांनो, ते आपलं या ठिकाणी उत्तर राहणार आहे. प्रश्न विचारला होता की खालीलपैकी कोणते गुणधर्म नाही, तर ऑप्शन 4 आपलं या ठिकाणी बरोबर उत्तर राहणार आहे. माहिती दिलेली आहे, तुम्ही पाहू शकता. जशा प्रकारे स्पष्टीकरण दिलेलं आहे की चुकीचा भाग, काळ्या रेगूर मृदा नक्कीच म्हणतात, परंतु तिला गाळाची मृदा म्हणत नाहीत. गाळाची मृदा ही नद्यांच्या प्रवाहामुळे वाहून आलेल्या गाळामुळे तयार होते, तर काळी मृदा ज्वालामुखीच्या लावा रसापासून तयार होते. हा फरक आहे. म्हणजे ऑप्शन जे डी दिलेला आहे, पर्याय जे डी दिलेला आहे, आपला योग्य उत्तर राहणार आहे. पुढचा प्रश्न म्हणजे प्रश्न क्रमांक 4. आता चौथा जे प्रश्न आहे, प्रश्न अशा प्रकारे दिलेला आहे की भारताच्या संदर्भाने प्राचीन इतिहासाचा कालखंड कोणता. आता हे बघा मित्रांनो, प्राचीन इतिहासाचा कालखंडा संदर्भात हा प्रश्न आहे. आपल्याला 4 ऑप्शन्स दिलेले आहेत. तर हे बघा, इसवी सन पूर्व 8व्या शतकापासून इसवी सनाच्या 10व्या शतकापर्यंत. ऑप्शन 2 अश्मयुगीन काळापासून इसवी सनाच्या 8व्या शतकापर्यंत. ऑप्शन 3 अश्मयुगीन काळापासून इसवी सनाच्या 10व्या शतकापर्यंत. किंवा ऑप्शन 4 इसवी सनाच्या पूर्व 8व्या शतकापासून ते इसवी सनाच्या 8व्या शतकापर्यंत. अशा प्रकारे आपल्याला 4 ऑप्शन्स दिलेले आहेत, 4 पर्याय दिलेले आहे. आणि हे बघा, भारताच्या संदर्भाने प्राचीन इतिहासाचा जे कालखंड होता मित्रांनो, ते होता ऑप्शन 2 म्हणजे अश्मयुगीन काळापासून इसवी सनाच्या 8व्या शतकापर्यंत. आपला या ठिकाणी बरोबर उत्तर राहणार आहे. म्हणजे ऑप्शन जे 2 दिलेला आहे, पर्याय जे 2 दिलेला आहे, आपला योग्य उत्तर असणार आहे. प्रश्न क्रमांक 5, 5वा जे प्रश्न आहे, प्रश्न अशा प्रकारे दिलेला आहे की मध्ययुगीन भारताचे पहिले आरमार दल कोणत्या शतकात उभारले गेले. हा प्रश्न सोपा आहे. शिवाजी महाराजांनी 17व्या शतकात भारताचे आरमार दल उभारले होते. म्हणजे ऑप्शन जे 3 असेल, पर्याय जे 3 दिलेला आहे, आपला योग्य उत्तर असणार आहे. मित्रांनो, या प्रश्नासंदर्भात सुद्धा आपण काही स्पष्टीकरण या ठिकाणी दिलेलं आहे. स्पष्टीकरण तुम्ही पाहू शकतात की मध्ययुगीन काळात भारताचे पहिले सुसज्ज आणि स्वतंत्र स्वदेशी आरमार छत्रपती शिवाजी महाराज यांनी उभारले. त्यांनी 1657 ते 1658च्या सुमारास कल्याण आणि भिवंडी जिंकल्यानंतर जहाजे बांधण्यास सुरुवात केली. 1650 नंतरचा हा काळ 17व्या शतकात मोडतो. यामुळे छत्रपती शिवाजी महाराज यांना भारतीय आरमाराचे जनक, फादर ऑफ इंडियन नेव्ही मानले जाते. अशा प्रकारे संपूर्ण स्पष्टीकरण या प्रश्नासंदर्भात आपण या ठिकाणी दिलेलं आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 6. आता 6वा प्रश्न राज्यशास्त्र विषयाशी संबंधित हा प्रश्न या ठिकाणी दिलेला आहे. सर, प्रश्न जशा प्रकारे दिलेला आहे की तुम्ही पाहू शकतात की जिल्हा परिषद कामकाजासंबंधीचे योग्य विधान दर्शविणारा पर्याय कोणता. आता हे बघा मित्रांनो, जिल्हा परिषद संदर्भात 4 विधाने या ठिकाणी दिलेली आहे आणि योग्य विधान कोणता, डायरेक्ट प्रश्न अशा प्रकारे दिलेला आहे. तर हे बघा, ऑप्शन जे 1 असेल ते आपला योग्य विधान राहणार आहे की जिल्हा परिषद कामकाजासंबंधीचे योग्य विधान दर्शविणारा पर्याय म्हणजे जिल्हा परिषदेतील सदस्य संख्या किमान 50 असते. हा आपला योग्य उत्तर राहणार आहे. म्हणजे पर्याय जे 1 दिलेला आहे, ऑप्शन जे 1 दिलेला आहे, आपला बरोबर उत्तर राहणार आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 7. 7वा जे प्रश्न आहे सर, प्रश्न अशा प्रकारे दिलेला आहे की माणूस सुरुवातीच्या प्राचीन काळात बोरूने लिहिण्यासाठी कोणत्या झाडाच्या सालीचा उपयोग करीत असे. अशा प्रकारे हा प्रश्न आहे. आपल्याला 4 ऑप्शन्स दिलेले आहे, 4 पर्याय या ठिकाणी दिलेले आहे. पळस, साल, कांचन किंवा पपायरस. अशा प्रकारे आपल्याला 4 ऑप्शन्स या ठिकाणी दिलेले आहे. आणि हे बघा मित्रांनो, जे बरोबर उत्तर असणार आहे, जे योग्य उत्तर या ठिकाणी असणार आहे पपायरस. म्हणजे पर्याय जे 4 दिलेला आहे, ऑप्शन जे 4 दिलेला आहे, आपला बरोबर उत्तर राहणार आहे. या प्रश्नासंदर्भात सुद्धा स्पष्टीकरण दिलेलं आहे की प्राचीन काळी विशेषत इजिप्शियन संस्कृतीमध्ये नाईल नदीच्या काठी आढळणाऱ्या पपायरस नावाच्या वनस्पतीच्या सालाची उपयोग लिहिण्यासाठी केला जात असे. यापासून बनवलेल्या कागदासारख्या पृष्ठावर बोरू म्हणजे रीड पेन वापरून लिहिले जाई. पेपर हा शब्द देखील पपायरस या शब्दावरूनच आला आहे. तर अशा प्रकारे ऑप्शन जे डी असेल, पर्याय जे 4 दिलेला आहे, आपला बरोबर उत्तर राहणार आहे. मित्रांनो, पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 8. आता 8वा जे प्रश्न आहे सर, प्रश्न अशा प्रकारे दिलेला आहे की महाराष्ट्रातील जिल्हे
व त्यात प्रामुख्याने आढळणारे खनिज यांची अयोग्य जोडी दर्शविणारा पर्याय कोणता? आता म्हणजे चुकीची जोडी कोणती? डायरेक्ट प्रश्न अशा प्रकारे विचारलेला आहे. सिंधुदुर्ग व भंडारा लोह खनिज बरोबर आहे. भंडारा व नागपूर मॅग्नीज बरोबर आहे. नागपूर व गडचिरोली लोह खनिज बरोबर आहे. परंतु ऑप्शन जे 3 आहे या ठिकाणी चुकीची जोडी दिलेली आहे की सिंधुदुर्ग व गडचिरोली मॅग्नीज आपल्या या ठिकाणी चुकीची जोडी असणार आहे. म्हणजे पर्याय जे 3 असेल, ऑप्शन जे 3 राहणार आहे आपला बरोबर उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 10वा प्रश्न दिला आहे की जमिनीत आत घुसलेल्या सागराच्या निमुळत्या होत जाणाऱ्या भागास डॅश डॅश असे म्हणतात. 4 ऑप्शन्स, 4 पर्याय आपल्याला दिलेले आहे. उपसागर म्हणतात, समुद्रध्वनी म्हणतात, आखात म्हणतात किंवा खाडी म्हणतात. तर हे बघा पर्याय जे 3 असेल, ऑप्शन जे 3 असेल आपला या ठिकाणी आखात बरोबर उत्तर राहणार आहे. ऑप्शन जे 3 असेल आपला योग्य उत्तर असणार आहे. मित्रांनो पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 10वा प्रश्न जशा प्रकारे दिलेला आहे की विषुववृत्तीय भागात दररोज दुपारनंतर पडणारा पाऊस डॅश डॅश असतो. अशा प्रकारे हा प्रश्न आहे. आपल्याला 4 पर्याय, 4 ऑप्शन्स दिलेले आहे. प्रतिरोध असतो, आरोह किंवा अभिसरण असतो, आवर्त असतो किंवा प्रत्यावर्त असतो. अशा प्रकारे 4 ऑप्शन्स दिलेले आहेत. तर लक्षात ठेवा, विषुववृत्तीय भागात दररोज दुपारनंतर पडणारा पाऊस अभिसरण किंवा आरोह असतो. म्हणजे पर्याय जे 2 असेल, ऑप्शन जे 2 दिलेला आहे आपला योग्य उत्तर असणार आहे. मित्रांनो व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा. आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. डिस्क्रिप्शनमध्ये आमच्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनलची लिंकसुद्धा दिलेली आहे. तिथे जाऊन आपण आमच्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनलला सुद्धा जॉईन करू शकतात. आणि जर तुम्हाला आमच्या चॅनलची मेंबरशिप हवी असेल तर फक्त जॉईन बटनला जॉईन करून आपण ही मेंबरशिप घेऊ शकतात. मित्रांनो महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा महाटेट 2026 साठी तुम्हाला जवळपास 250 व्हिडिओ या चॅनलच्या माध्यमातून फ्रीमध्ये पाहायला मिळणार आहे. हिंदी, मराठी, बालमानसशास्त्र पेपर 1 आणि पेपर 2 साठी, परिसर अभ्यास पेपर 1 साठी आणि समाजशास्त्र पेपर 2 साठी हे टोटली व्हिडिओ तुम्हाला फ्रीमध्ये या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. मित्रांनो तर आत्ताच जॉईन बटनला जॉईन करून आपण आमच्या चॅनलची मेंबरशिप घेऊ शकतात. व्हिडिओला प्लीज लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. पुढचा जे प्रश्न आहे सर, प्रश्न अशा प्रकारे दिलेला आहे की कमळाचे फूल सकाळी उमलते तर निशिगंधाचे फूल रात्री उमलते. ही वनस्पतीची कोणत्या प्रकारची हालचाल आहे? अशा प्रकारे हा प्रश्न आहे. आपल्याला 4 पर्याय, 4 ऑप्शन्स दिलेले आहेत. तर हे बघा, वृद्धी असंलग्न याला आपण म्हणू शकतो. म्हणजे पर्याय जे 2 असेल, ऑप्शन जे 2 दिलेला आहे आपला बरोबर उत्तर राहणार आहे. पर्याय जे 2 असेल आपला योग्य उत्तर असणार आहे. मित्रांनो कारण स्पष्टीकरण जर तुम्ही पाहिला तर समजेल की या हालचालीच्या वनस्पतींच्या वाढीवर अवलंबून नसतात. त्या बाह्य उद्दीपकांमुळे उदाहरणार्थ प्रकाश, वेळ होणाऱ्या तत्काळ हालचालीत आहेत. अशा प्रकारे स्पष्टीकरण दिलेलं आहे. म्हणजे ऑप्शन जे 2 असेल, पर्याय जे 2 दिलेला आहे आपला बरोबर उत्तर राहणार आहे. पुढचा जे प्रश्न आहे, प्रश्न क्रमांक 12वा प्रश्न आहे की कचऱ्यातील पदार्थांच्या निसर्गत विघटनासाठी लागणारा सर्वसाधारण कालावधी लक्षात घेता सर्वाधिक व सर्वात कमी कालावधी लागणाऱ्या पदार्थाची योग्य जोडी खालील पर्यायापैकी कोणती? अशा प्रकारे हा प्रश्न आहे. आपल्याला 4 ऑप्शन्स, 4 विधाने दिलेली आहेत. थर्मोकोल लाकूड, प्लास्टिक चामडी बूट, थर्माकोल चामडी बूट किंवा प्लास्टिक लाकूड. अशा प्रकारे 4 पर्याय दिलेले आहे. आणि बरोबर उत्तर काय असणार आहे तर थर्माकोल लाकूड आपला पर्याय 1 जे असेल आपला योग्य उत्तर राहणार आहे. ऑप्शन 1 जे असेल मित्रांनो आपला बरोबर उत्तर असणार आहे. आता पुढचा जे प्रश्न आहे स्टेटमेंट टाईप प्रश्न या ठिकाणी दिलेला आहे. ओके, प्रश्न तुम्ही वाचून घ्या, प्रश्न समजून घ्या. जशा प्रकारे हा प्रश्न आहे की खालीलपैकी योग्य विधान कोणते? आता हे बघा मित्रांनो, फक्त 2च विधाने दिलेली आहे आणि 2 पैकी योग्य विधान कोणते किंवा दोन्ही बरोबर आहे अशा प्रकारे हा प्रश्न आहे. प्रश्न अशा प्रकारे दिलेला आहे की हिऱ्यावर आम्ल किंवा अल्कली यांचा परिणाम होत नाही. म्हणजे पर्याय जे 1 आहे बरोबर झाला. ऑप्शन 2 दिलेला आहे की हिरा हे कार्बनचे अस्फटिक रूप आहे. म्हणजे पर्याय 2 या ठिकाणी चुकीचा दिलेला आहे. तर फक्त ऑप्शन जे 1 राहणार आहे. म्हणजे पर्याय जे 1 असणार आहे आपला या ठिकाणी योग्य उत्तर राहणार आहे. ऑप्शन जे 1 असेल आपला बरोबर उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 14. आता हे बघा 14वा प्रश्न स्क्रीनवर दिलेला आहे की परराज्यातील
व्यक्तीची नेमणूक राज्याच्या राज्यपालपदी केली जाते. हा प्रश्न बहुतेक वेळा परीक्षेमध्ये रिपीट झालेला प्रश्न आहे. याचे प्रमुख कारण खालील पर्यायापैकी कोणते? तर हे बघा, डायरेक्ट कारण आपण या ठिकाणी पाहणार आहोत. प्रश्न वाचून घ्या, प्रश्न समजून घ्या. प्रश्न समजणे गरजेचे आहे की परराज्यातील व्यक्तीची म्हणजे दुसऱ्या राज्यातील व्यक्तीची नेमणूक राज्याच्या राज्यपालपदी केली जाते. आपल्या सर्वांना माहीत आहे. याचे कारण काय? ओके, तर हे बघा, याचे जे कारण आहे ते असणार आहे ऑप्शन 2 की कोणतीही व्यक्तीच्या तिच्यात राज्यात राज्यपाल म्हणून नेमणूक न करण्याच्या प्रघात आहे. अशा प्रकारे आपलं कारण असणार आहे. म्हणजे ऑप्शन जे 2 असेल, पर्याय जे 2 दिलेला आहे आपला बरोबर उत्तर असणार आहे. ऑप्शन जे 2 असेल आपला योग्य उत्तर असणार आहे. मित्रांनो, पुढचा प्रश्न क्रमांक 15वा प्रश्न आहे की पश्चिम पॅसिफिक महासागरातील सर्वात खोल गर्ता डॅश डॅश होयो. आता हे बघा, पश्चिम पॅसिफिक महासागरातील सर्वात खोल गर्ता कोणता? अशा प्रकारे हा प्रश्न आहे. आपल्याला 4 ऑप्शन्स दिलेले आहे मित्रांनो. आणि मरियाना गर्ता म्हणजे पर्याय जे 2 असेल, ऑप्शन जे 2 राहणार आहे आपला या ठिकाणी बरोबर उत्तर असणार आहे. ऑप्शन जे 2 असेल ते आपला या ठिकाणी राईट आन्सर असणार आहे. मित्रांनो, तुम्ही पाहू शकतात की महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा महाटेट 2026 साठी आपले जे नोट्स आहे मित्रांनो ते अवेलेबल आहे, उपलब्ध आहे. मराठी, हिंदी आणि बालमानसशास्त्र पेपर 1 आणि पेपर 2 साठी हे नोट्स अवेलेबल आहे मित्रांनो. प्राइस आपण फक्त 399 या ठिकाणी ठेवलेली आहे. म्हणजे कॉम्बो पॅक आपण तयार केलेला आहे. जवळपास 1618 रुपयाची हे नोट्स आहे मित्रांनो आणि फक्त तुम्हाला 399 मध्ये या ठिकाणी मिळणार आहे. आपण एक कॉम्बो पॅक तयार केलेला आहे. झेरॉक्स तुम्ही करू शकतात मित्रांनो, कारण पीडीएफच्या स्वरूपात तुम्हाला हे नोट्स मिळणार आहे. आणि अपडेट नोट्स आहे म्हणजे 2026च्या परीक्षेसाठी 21 जून पेपर 1 आणि पेपर 2 साठी हे अपडेट नोट्स आहे मित्रांनो. 90 मार्काचे हे नोट्स असणार आहे पेपर 1 आणि पेपर 2 साठी. म्हणजे 90 पैकी जवळपास आपल्याला 60 मार्क या ठिकाणी मिळाले पाहिजे. अशा प्रकारे आपण हे नोट्स तयार केलेले आहे मित्रांनो. व्हॉट्सअप नंबर स्क्रीनवर दिलेला आहे. या नंबरवर व्हॉट्सअप करून तुम्ही हे परचेस करू शकतात. म्हणजे टोटली अपडेट आणि टोटली कंटेंट आपण या नोट्समध्ये ॲड केलेले आहे मित्रांनो. म्हणजे 90 पैकी 70 मार्क तुम्हाला या ठिकाणी मिळाले पाहिजे असं आपलं एक टार्गेट आहे. सोबतच तुम्हाला आमचे जे लाईव्ह प्लस रेकॉर्डेड लेक्चर आहे ते सुद्धा फ्रीमध्ये या ठिकाणी मिळणार आहे मित्रांनो. व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे. या नंबरवर व्हॉट्सअप करून तुम्ही हे परचेस करू शकता. सिम्पली व्हॉट्सअपमध्ये हाय करा, तुम्हाला एक स्कॅनर दिला जाईल, त्यावर पेमेंट करून फक्त स्क्रीनशॉट पाठवा. म्हणजे लगेच आपल्याला हे नोट्स उपलब्ध होणार आहे मित्रांनो. लगेच हे नोट्स तुम्हाला मिळून जाईल. तर व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे, या नंबरवर कॉन्टॅक्ट करून तुम्ही हे परचेस करू शकतात. व्हिडिओला प्लीज लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. पुढचा प्रश्न क्रमांक 16वा प्रश्न काय आहे? 16वा प्रश्न जे आहे ते सोपा प्रश्न आहे की कपडे धुण्यासाठी कृत्रिम घटक सांगा. आता हे बघा, कपडे धुण्यासाठी जे कृत्रिम घटक आहे ते कोणता आहे? तर डिटर्जंट आहे. म्हणजे पर्याय जे 4 असेल, ऑप्शन जे 4 दिलेला आहे आपला बरोबर उत्तर राहणार आहे. ऑप्शन जे 4 असेल ते आपलं योग्य उत्तर असणार आहे. प्रश्न क्रमांक 17वा प्रश्न आहे की चुकीचे विधान ओळखा. आता हे बघा मित्रांनो, या ठिकाणी आपल्याला 4 विधाने दिलेली आहे आणि यापैकी चुकीचे विधान कोणते? तर हे बघा, गढूळ पाणी स्थिर झाल्यास गाळ तळाशी जमतो, बरोबर आहे. चहा गाळून त्यातील चौथा वेगळा करता येतो, बरोबर आहे. पाण्यात सूक्ष्मजीव जगू शकतात, बरोबर आहे. परंतु ऑप्शन 1 म्हणजे या ठिकाणी चुकीचा दिलेला आहे की तुरटीची पूड पाण्यात विरघळत नाही. म्हणजे पर्याय जे 1 असेल आपला या ठिकाणी चुकीचा विधान राहणार आहे. प्रश्न क्रमांक 18वा जे प्रश्न आहे, प्रश्न अशा प्रकारे दिलेला आहे की हवेचे पृथ्वीजवळचे थर वरच्या थरांपेक्षा डॅश डॅश भार पेलतात. अशा प्रकारे हा प्रश्न आहे. तर जास्त भार घेतात. म्हणजे ऑप्शन जे 1 असेल, पर्याय जे 1 दिलेला आहे आपला योग्य उत्तर असणार आहे. प्रश्न क्रमांक 19वा प्रश्न आहे की समान तापमान असणाऱ्या बिंदूंना जोडणाऱ्या काल्पनिक रेषेला डॅश डॅश रेषा असे म्हणतात. हा प्रश्न इम्पॉर्टंट आहे आणि परीक्षेत बहुतेक वेळा हा प्रश्न रिपीट झालेला आहे. प्रश्न पुन्हा वाचून घ्या की समान तापमान असणाऱ्या बिंदूंना जोडणाऱ्या काल्पनिक रेषेला डॅश डॅश म्हणतात, तर समताप रेषा म्हणतात. लक्षात ठेवा. म्हणजे ऑप्शन जे 3 असेल, पर्याय जे 3 दिलेला आहे आपला बरोबर उत्तर राहणार आहे. ऑप्शन जे 3 असेल आपला योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो. शेवटचा प्रश्न आहे सर. प्रश्न अशा प्रकारे दिलेला आहे की सागर तळाची खोली मोजण्याचे परिणाम कोणते? अशा प्रकारे हा प्रश्न आहे. मीटर आहे, रिस्टर आहे, फॅदम आहे किंवा फूट आहे. अशा प्रकारे 4 ऑप्शन्स दिलेले आहेत. तर लक्षात ठेवा की
सागर तळाची खोली मोजण्याचे परिणाम म्हणजे फॅदम. पर्याय जे 3 असेल, ऑप्शन जे 3 असणार आहे मित्रांनो, आपला बरोबर उत्तर राहणार आहे. पर्याय जे 3 दिलेलं आहे आपलं योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो. तर हे बघा, महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा महाटेट 2026 साठी आपले जे अपडेट क्वेश्चन सेट आहे मित्रांनो ते रेडी झालेले आहे, तयार झालेले आहे. म्हणजे पेपर 1चा जे पॅक आहे आपला 5 विषय आपण ठेवलेले आहे. हिंदी, मराठी, बालमानसशास्त्र, परिसर अभ्यास आणि गणित, म्हणजे 5 विषयासाठी तुम्हाला 50 प्रश्नपत्रिका या ठिकाणी दिली जाणार आहे विथ आन्सर की. म्हणजे प्रत्येक प्रश्नपत्रिकेमध्ये आपण सेपरेट आन्सर की या ठिकाणी ॲड केलेली आहे. 499 रुपये आपण प्राइस या ठिकाणी ठेवलेला आहे मित्रांनो पेपर 1 साठी. आणि पेपर 2 साठी हिंदी, मराठी, बालमानसशास्त्र आणि समाजशास्त्र विषयासाठी 40 प्रश्नपत्रिका आपण या ठिकाणी तयार केलेली आहे. आणि प्राइस आपण 399 रुपये फक्त या ठिकाणी ठेवलेला आहे मित्रांनो. आणि जर तुम्हाला कॉम्बो पॅक पाहिजे म्हणजे पेपर 1 आणि पेपर 2 साठी टोटल 90 प्रश्नपत्रिका विथ आन्सर की, तर 699 रुपये आपण या ठिकाणी एक पॅक तयार केलेला आहे मित्रांनो. व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे, या व्हॉट्सअपवर मेसेज करून तुम्ही हे परचेस करू शकतात मित्रांनो. म्हणजे व्हॉट्सअपमध्ये सिम्पली हाय करा, स्कॅनर दिलं जाईल, त्यावर पेमेंट करून स्क्रीनशॉट पाठवा. म्हणजे लगेच आपल्याला हे PDF क्वेश्चन सेट अवेलेबल होणार पेपर 1 साठी वेगळे आणि पेपर 2 साठी वेगळे मित्रांनो. तर आत्ताच परचेस करून घ्या, परीक्षेला 67 दिवस बाकी आहे. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये काही नवीन प्रश्नांसोबत.